ले ना पीछे लेना। अरे रिजवान यार, अरे पैसे है ना इकडे, रिजवान नीचे रख। इकडे 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 साइड 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 साइड। चला पुढे पुढे चला, पुढे चल पुढे चल 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 चला थोडंसं प्रेम उपाय तुम्ही डिझास्टर मध्ये कोण आहे? डिझास्टर कोण बघतो? सरक मोरे तिकडे, सरक सरक तिकडे मोरे। मनोज मागच्या वर्षी परिणाम म्हणजे आजच्या दिवशीचं परिणाम आहे ते जे आहे ते 1269 आहे. तर टोटल जे झाले 4 महिन्याचा जेवढा पाऊस आहे त्याचा 43 खाली जातो 1200 mm पडतो. प्रेम पुढच्या वर्षी जेवढा पाऊस 50 दिवसात पडला होता त्याच्या दीडपट पाऊस होता. किती कॉल आले आपल्याकडे? आपल्याकडे कॉल जे यार काय करतो यार तुला पुढे पण असं वाटलं. आग लागले 4 असले, गाळ पडले 224, फांदी पडले 626, त्याच्या सगळे कॉल झाले 880 कॉल झाले. 880 कॉल हे सगळ्या झाडांची समस्या काय झाली यावेळेस? समस्या सर्वण्याचं कारण असं आहे की सगळी एवढी बाबा फांद्या पडल्या, का झाडं पडले, फांद्या का पडले, फांद्या का तिकडे बघू नको तू. ते झाडांच्या फांद्या जर नीट कापल्या असत्या तर फांद्या पडल्या नसत्या. फांद्या तुम्ही कटिंग करता ना, फांद्या कटिंग. झाड पडलं एक समजू शकतो, व चला खालून उन्मळून पडलं, त्याला पण फांद्याच जबाबदार आहे. फांद्या कटिंग केल्यावर हवेचा जो दाब आहे तो निघून जातो. तुझ्या फांद्या आणि सगळं असल्यावर तो लोड त्या झाडालाच पलटी करेल ना. आणि त्याच्याशिवाय 200च्या वर किती पडल्या? 600 फांद्या. 600 फांद्या पडण्याचं कारण आहे. फांद्या कटिंग पण केलेली आहे. नाही झाल्या. याला सस्पेंड करा. चला सर ह्याच्यामध्ये मी गोष्ट फक्त सांगतो की थोडीशी काही अडचण NGTच्या काही आदेश येतात. अरे बाबा, झाडांचं ट्रिमिंग करणं हे गरजेचं आहे की नाही? मॅन्डेटरी आहे, बरोबर ना? मॅन्डेटरी आहे ना. मग तुम्ही माणसांचा जीव बघणार काय बघत बसणार? सर माझं एक निवेदन आहे सर ट्रिमिंग झाली आहे. काय झालं की अप्रत्याशित ट्रिमिंग कधीपासून सुरू झाली सांग? 10 मे पासून. 10 मार्च एप्रिल सर एप्रिललाच चालू केली पाहिजे आपण सर. काय आणि मग तुम्ही वृक्ष प्राधिकरणमधले मला सांगा अधिकारी कोण कोण आहे? सोनावणीला बांधणी कोण टाकलं? दुसरं कोण आहे? बाकी ते उपस्थित आहे. केदार कुठं आहे? कुठे केदार? केदार पाटील बाहेरच आहे. केदार पाटील बाहेर आहे. अरे बरोबर म्हणजे काम करायचं. जबाबदार अधिकारी कोण आहे? केदार कुठे आहे? केदार कुठे आहे? केदारकडे काय? कोणाच्या? सोनावणीला बदली करून टाका, केदारला 4 द्या. चालेल? केदार चांगला आहे ना? चांगला अधिकारी देणं गरजेचं आहे. आपण लॅक तिथेच करतोय वृक्ष प्राधिकरण. तुम्ही एक अधिकारी चांगला द्या ना. आता एवढे माणसं आता सुदैवाने तो 2-3 लोक आहेत ते जखमी आहेत, कोणाचा मृत्यू झाला नाही. दरवर्षी चांगलं काम आहे. यावर्षी आपण त्यांना माणसं येतात पण त्याच्या हत्या याचा दुसराही पक्ष आहे. मागच्या वर्षी 200 झाडांवर घटना घडली, यावर्षी 900. म्हणजे 12 नैसर्गिक आपत्ती नाही. तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो, फांद्या पडल्या, थोडा झाड पडलं समजू, फांद्या पडल्या याचा अर्थ साहेब माझी विनंती आहे, मी वृक्ष प्राधिकरणमध्ये 2014 पासून होती की आपण नवीन झाडं ज्या पद्धतीने लावतो ते जुन्या झाडांचं जतन करणं गरजेचं आहे. आपण एक्सपर्टीज घेऊन डिकॉन्क्रिटायझेशन करून जी आहेत जुनी झाडं, आता ज्ञान सदनापासून आपल्या घरापर्यंत जर बघितलं तर ती जर पायलट प्रोजेक्ट चालू केले आपण तर ते बरं पडेल. डिकॉन्क्रिटायझेशन पूर्ण करायचं, त्याला सेंद्रिय खत टाकायचं, आळं बनवायचं. आळं बनवा, त्यात एक्सपर्ट लोक घ्या, आळ्याला हे करा, कॉन्क्रीट बिक्रीट जाऊन ती झाडांच्या मुळामध्ये गेले. येस सर, हा प्रोजेक्ट बघून आपण येस सर ती पहिला ड्राईव्ह चालू करा आता. MSCB आणि टोरेंट कॉलनी झाडं चुकीच्या पद्धतीने कटिंग केली, सगळी रस्त्यावर पडतात. आमच्या तळ्यात किती झाडं पडतात?
हा. फॉर्च्युनेटली जेवढे कॉर्पोरेटर्स आहेत ते पण फील्डवर फील्डवर आहेत हे माणसं अधिकारी फील्डवर आहेत. साहेब आहे, पण काय माहिती ह्या वर्षी आहे ना हे प्रमाण खूप उशिरा चालू झालं. मला असं वाटतं की मार्च किंवा जेव्हा पाऊस जूनमध्ये चालू होता ह्या वेळेला एकदम मेच्या एंडिंगला हे सगळ्या परिस्थिती चालू झाली. आणि म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला सांगितलं जातं की निधी नाही आहेत, हे नाही आहेत, किंवा जी यंत्रणा आहे कुठेतरी ही कमी पडताना साहेब दिसते. ती यंत्रणा ना आपल्या वाढवली पाहिजे. साहेब माझं एक सबमिशन आहे. झाडं पडली 5 दिवसापूर्वी. ट्रिमिंग एप्रिल मध्ये सुरू झालं पाहिजे. एप्रिल मे मध्ये ट्रिमिंग करून आजपासूनच झाडं साहेब याची तपासणी चालू होऊ नये ना, हे सगळं झालं पाहिजे. आणि साहेबांनी 3 मीटिंग घेतल्यानंतर ठरवलं ते खालच्या थरावर काम झालेलं नाही आणि झाडं पडून 5 दिवस खालच्या थरावर झाडं पडून आणि आपल्याकडे उचलून आणा ती ठेवण्याची व्यवस्था पण साहेब केली नाहीये. आपण ती पण केली पाहिजे. लावून केलं आहे. फायर आणि TDR संतोष मेरे आम पे सो मत प्राधिकरण फील्डवरच अरे चालू मेरे आम पे सो मैं क्या करूं? शूटिंग चालू कोण आहे आहे. त्याच्यामध्ये? वृक्ष प्राधिकरणच्या बद्दल मला काही पत्रकारांनी पण सांगितलं की खूप काम बरोबर डिपार्टमेंटचं काम झालेलं आहे. आणि आपण गाडीला माणसं ठेवले पण तिथे यंत्रणा नाही. नाही आता कोण आहे वृक्ष प्राधिकरणमध्ये? कोण आहेत मला सांगा. हा? 24 आणि 600 जवळपास 900 झाडे पडले आहेत. पूर्णतः किंवा मध्ये फांदी पडली 626. याचा अर्थ काय? याचा अर्थ तिला छाटणी झाली असती तर फांद्या पडल्या नसत्या. ट्रिमिंगच्या काळात जे वारे झाडांचं एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. त्याच्यात आपल्या मुळाशी जायला पाहिजे. पहिली गोष्ट काय आहे, झाडांच्या फांद्या पडणं. झाड पडलं खालून कोसळून, त्यालाही कारण काय असेल की बाबा मूळ त्याचं किंवा त्याचं कॉम्प्युटायझेशन झालं किंवा झाडांच्या फांद्या कापल्यामुळे त्याचा लोड असतो. आता बघा झाड असतं सरळ त्याच्या फांद्या 10 असतील. आता त्या पुरा हवेचा लोड 12 फांद्यांवर जातात, बरोबर ना? तुमचे 10 कापले तर त्याचं कसं आहे, पावा निघून जाते. तर मला जी माहिती मी घेतली त्याच्याप्रमाणे आपल्या वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटनी हे काम व्यवस्थित करायला पाहिजे होतं. त्या झाडांच्या फांद्या पडणं, झाड पडणं हे समजू शकतो. झाडांच्या फांद्या पडणं 626 याचा अर्थ आहे की आपण बघा त्याच्यामध्ये अजून पाऊस बाकी आहे पुढे. तर याच्यात जे कोणाला आपल्याला पाठीशी घालायचंच नाही बिलकुल. आणि भविष्यामध्येचा धोका लक्षात घेऊन इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे प्रकार होऊ नये म्हणून आपण या सगळ्या याच्यावर युद्ध पातळीवर काम मी सबमिट करतो सर एकच वेळ. आता लास्ट इयर आपल्याकडे 17 टीम्स आपण केली होती सर. हा महत्त्वपूर्ण आहे सर. एकूण 85 17 टीम. आता यावर्षी आम्ही यार तुम्ही धक्का कशाला मारता यार? मागच्या आपण छाटणी केली होती आणि तो पण 4 महिने. आता 2 महिन्यात आपण 6200 झाडांची ट्रेनिंग केली. म्हणजे ट्रेनिंगमध्ये आपण कमी पडलो आहे किंवा उशीर झाला तसा नाही. मागं बोलता तर 90 किलोमीटरच्या वाऱ्याने तुम्हाला एक आठवड्यापूर्वीच IMD-ने दिलं होतं सर. आणि आम्ही छाटणी केली. आता आम्ही अजून वाढवतो. वाढवा तुम्ही. अजून वाढवतो. त्यामध्ये एकच आहे की म्हणजे आधी जेव्हा आपण छाटणी पाहिजे तर आता तुम्ही 8 दिवस आहे ना, तुम्ही यांना 8 दिवसासाठी कामावरून सस्पेंड करा आणि 8 दिवसात यांचं काम बघा तुम्ही आणि वापस घ्या. तुमची जिम्मेदारी आहे ना आपत्ती व्यवस्थापन. असं बसून नाही चालणार तुम्हाला. 8 दिवसामध्ये त्यांनी ओके काम केलं, काही कंप्लेंट नाही आल्या, त्याने वापस घ्या. आपल्याला काही कोणावर कारवाई करायची नाही. परंतु मला माणसांचं गैरसोय जी आहे ती होता कामा नये बिलकुल. माणूस मेल्यावर जिवंत करणार तुम्ही. मग नगरसेवकाला महापौर यांना त्यांना येतो माणसं गेली पाहिजे तिथे. सर रिस्पॉन्स टाइम फक्त 15 मिनिट आहे सर. प्रत्येक लोकेशन कम्पॅरेटिव्हली झाडं पडली ना माणसं पाहिजे ना. तुम्ही काय करा, आयुक्त साहेब आउटसोर्स करा आणि ताबडतोबीने जिथं पाणी भरते तिथं पंप लावलेत आपण. लोकेशन बिलकुल पुरी हे सगळे
तीन शिफ्टमध्ये 10 कर्मचारी मिळून आपण काय करतो सर, इथं अनेक कॉल्सचे संबंधित सहाय्यक आयुक्त, अग्निशमन यांना आपण कळवतो. काम काय फील्डवर जाणं, पाणी भरलं असेल तिथं जाणं, झाड पडलं असेल तिथं जाणं, म्हणजे काय कुठे लँडस्लाईड कुठे आपल्याकडे झालं नाही ना, कुठं अपघात झाला, आपत्ती आली तर झालं ना. तुम्ही माणूस क्रिटिकल बघायला नाही आले अजून. क्रिटिकल माणूस आहे, कमिशनर कॉल करू शकतात, उपायुक्त येऊ शकतात, आपत्ती व्यवस्थापनचा प्रमुख येऊ शकत नाही. हा मग काय तुम्ही कशाला साहेब 6 दिवसापासून इंजिन मागताय, दिव्यात 6 दिवसापासून इंजिन देत म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुखच जर आपल्याला नीट नसेल, तुम्ही दुसरा माणूस ठेवा नाही, द्या ना सगळ्यांना पूर्ण. आता ते कुठल्या आता तुमचं हे जे बाकी डिपार्टमेंटमध्ये काम करतात ना त्यांना इकडे टाका ना. साहेब एक सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी द्या सर. इकडे यांना टाकून द्या सगळ्यांना. आणि आपत्ती व्यवस्थापन तुमचं हे तुम्ही जर व्यवस्थित काम करणार नसेल तर काय उपयोग आहे? यांच्याकडे इक्विपमेंटच नाही, पिकअप घेऊन येतात. अरे इक्विपमेंट असं नाही आहे महापालिकेकडे. साहेब यांच्याकडे नाहीये. अरे याला बाजूला घे रे. हा काय इथे उभा आहे तुझा मित्र. पूर परिस्थितीपासून सगळीकडे बिकट परिस्थिती. ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे. यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे. कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं. आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सगळीकडेच पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत. त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे. हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे. परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाहीत त्यांना तात्काळ आठवडाभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारीचं भान आहे असं समजून त्याच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही. जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत. असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल त्या महापालिकेकडे आहेत. त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेच आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यातले एक्सपर्ट जे लोक आहेत या वृक्ष प्राधिकरणामध्ये NGOमध्ये काही लोक असतात, काही एक्सपर्ट लोक आहेत, हॉर्टिकल्चरची काही लोक आहेत. या सगळ्यांचं सहभाग घेऊन या संपूर्णपणे जी झाडं आहेत त्याचं ऑडिट करणं, ही झाडं पडता कामा नयेत, त्याच्या फांद्या नीट तोडलेल्या आहेत, छाटलेल्या आहेत, ट्रिमिंग केलेल्या आहेत की नाही ते पाहणं, या बाबतीत देखील आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं यामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड लक्षात घेता झाडांवर या भविष्यामध्ये आता झाडं पडू नयेत किंवा जी झाडं उभी आहेत ती झाडं मजबूतीने कशी उभी राहतील यासाठी देखील सायंटिफिकली या ठिकाणी आपल्याला काय करता येईल
त्या झाडाचं भोवती आपण पूर्वी बघायचो आळं असायचं आणि त्या आळ्यामध्ये मग ते मातीच सगळे असायची. आता कुठे अशा प्रकारचं रस्त्याचं डांबरीकरण होताना काही झाडांच्या मुळाशी काही माती कमी पडून त्या ठिकाणी इतर जी काही सामग्री आहे ती गेली आहे का, पाणी मुळांची पोचतं की नाही, हे संपूर्ण झाडांचं ऑडिट करून जी झाडं आता आहेत ही झाडं चांगल्या प्रकारे त्यांना तग धरायला पाहिजे आणि ती झाडं पडता कामा नयेत, फांद्या पडता कामा नयेत, यासाठी अतिशय सगळ्या ज्या काही कार्यवाही करायच्या त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं खूप जोराचा वाराही होता, पाऊसही होता आणि जवळपास आतापर्यंतच्या पडणाऱ्या पावसापैकी किती टक्के पडले पाऊस? 771 एकूण पावसाच्या 43%. एकूण पावसाच्या 43% पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. पाऊस देखील आवश्यक आहे, परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्यांना अधिकची मॅनपॉवर, अधिकची मशिनरी, अधिकचं जे काही आवश्यक लागेल ते सगळं घेण्याच्या सूचना दिल्या. मला वाटतं आणि सर्व अधिकारी जे आहेत, इतर विभागातले जे अधिकारी आहेत, त्यांना देखील या भागामध्ये या आपत्ती व्यवस्थापन जो आहे आपला कक्ष त्यामध्ये हे जोपर्यंत हे पाऊस वादळ वाऱ्याचं प्रमाण आहे तोपर्यंत त्यांना देखील इकडे आपल्या या कामामध्ये त्यांचं देखील योगदान, त्यांची देखील सेवा इकडे आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. TDRF देखील आपली जी आहे, TDRF एक चांगलं काम करणारी आपली यंत्रणा महापालिकेकडे स्वतःची आहे आणि त्यामुळे ती वेल इक्विप्ड आहे आणि त्यांना देखील जे काही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनामध्ये कमिशनर महोदय जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही आवश्यक आहे हे सर्व त्याची तरतूद आणि त्याचं नियोजन आपण संबंधित विभागांना करून द्या. कोणीही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अशा परिस्थितीमध्ये खपून घेऊ नका. खपून घेतलं जाणार नाही. या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, TDRF असेल, वृक्ष प्राधिकरण विभाग असेल, जे या संबंधित पावसाच्या आणि वादळ वाऱ्याच्या रिलेटेड जे अधिकारी काम करतात, जे करणार आहेत, त्यांचं देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण करा. जे चांगलं काम करतील त्यांचा देखील नक्कीच सन्मान केला जाईल, परंतु जे आपल्या कर्तव्यापासून आपला हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल. जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की 0 कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 0 कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग ही सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला रिक्षावरती टँकर पडलं, अपघात झालेला आहे, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती, अडथळा निर्माण झाला होता त्याला. आम्ही आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो. त्यांना ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्याच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ. वारकऱ्यांना काय आव्हान करणार?